प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने आज मुंबई में मेट्रो फेज 3 का उद्घाटन किया। मोदी के इस दौरे पर प्रतिक्रिया देते हुए एनसीपी सांसद सुप्रिया सुले ने प्रधानमंत्री से राज्य में महिला अत्याचारों पर संज्ञान लेने और मंत्रालय में आत्महत्या करने की कोशिश करते विधायकों का मार्गदर्शन करने की मांग की। साथ ही सुले ने राज्य में बिगड़ती कानून व्यवस्था पर गृह मंत्री देवेंद्र फडणवीस को कटघरे में खड़ा कर दिया। सगळं गेले 6 दशक जर एकाच माणसाच्या आजूबाजू फिरत असेल तो उसको कुछ तो क्रेडिट देना पडेगा ना। जागाचा प्रस्ताव दिलाय ना। हो, असं मी तुमच्या चॅनलवर वाचलं सगळ्या तुमच्या चॅनल्सवर मी। अर्थातच आमची सगळी जी टीम आहे, प्रत्येक पक्षातल्या वेगवेगळ्या टीम्समध्ये वेगवेगळ्या जबाबदाऱ्या आहेत, तो प्रस्ताव मुंबईची जी आमची सगळ्यांची महाविकास आघाडीची टीम बघते त्यांच्याकडे तो गेलेला आहे। तो प्रस्ताव त्यांच्याकडूनच आपल्याला जास्त कळेल। तुमची जी मुंबईची टीम असेल त्यांना सांगा त्यांच्याशी बोलायला। रमेश अप्पा कधी प्रवेश करणार? हो नाही हो, कशात काही नाही बिचारे रमेश अप्पा। मला बँकेचं काही केंद्रात काम होतं त्याच्यासाठी बोलायला आले होते आणि अनेक प्रश्न राहिलेले आहेत। म्हणजे 2-3 गोष्टी तुम्हाला सांगते, काही पाण्याचे विषय असतात, काही विकास कामाचे विषय असतात, काही सहकारातले विषय असतात। अशा अनेक दौंड तालुक्याच्या विकासाच्या बद्दल चर्चा करण्यासाठी आप्पा आले होते। बाकी दुसरी राजकीय कुठलीही चर्चा आप्पांमध्ये आणि माझ्यामध्ये झालेली नाही। विश्वास असं नाही हो, नात्यांना काही मत द्याल का नाही? काही नाती असतात, काही अनेक वर्ष रमेश आप्पांनी मी गेले अनेक वर्ष एकत्र काम पण केलेलं आहे, त्यामुळे असं नाहीये। आणि आप्पासाहेब पवार माझे तालुका अध्यक्षही होते, त्याच्यामुळे रमेश आप्पा थोरात, आप्पा पवार आणि मी आमच्या तिघांची एकत्र चर्चा झाली। कारण का ती बँक आणि आता कांद्याला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही, साखरेला दुधाला भाव नाही, अशी अनेक आव्हानं शेतकऱ्यांच्या समोर आहेत। आणि मग बँक कसं रिस्ट्रक्चर लोन करून शेतकऱ्याला मदत कशी होईल, कारण का या राज्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढलेल्या आहेत। तोही डेटा रोज येतोय पब्लिकमध्ये, त्याच्यामुळे ही सगळी चर्चा करण्यासाठीच आम्ही भेटलो। तर त्याच्यात कुठलीही राजकीय चर्चा झालेली नाही। रमेश आप्पा थोरात, आप्पासाहेब पवार आणि मी, आम्ही तिघही दौंडच्या दूध, कांदा आणि काही सोयाबीन, कापूसच्या बाकीचेही उदाहरणं मी त्यांना सांगत होते, त्या शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी सविस्तर